सूत्रांनी दिलेली आहे। एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय, राहुल नार्वेकर हे विधानसभेचे पुन्हा अध्यक्ष होतील अशी माहिती आता साम टीव्हीला विशेष सूत्रांनी दिलेली आहे। राहुल नार्वेकर हे पुन्हा विधानसभेचे अध्यक्ष होणार आहेत अशी माहिती आता मिळतेय। शिवसेना आमदार फुटीचं प्रकरण आणि राष्ट्रवादी आमदार फुटीच्या प्रकरणी राहुल नार्वेकरांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती। गणेश कवडे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत यावेळेस थेट जोडले गेलेले आहेत। गणेश, आपण बघतोय की एकीकडे देवेंद्र फडणवीस हे पुन्हा मुख्यमंत्री होणार असल्याचं कळत असताना आता मात्र राहुल नार्वेकर विधानसभेचे अध्यक्ष पुन्हा होणार असल्याचं कळत आहे। नक्कीच देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होतील आणि त्यानंतरून आहे ते विधानसभा अध्यक्ष कोण होईल साधारणतः अशी चर्चा होती आणि यासाठी आहे ते राहुल नार्वेकर यांचं नाव आहे ते समोर येताना पाहायला मिळते। कारण की जर आपण बघितलं सत्ता संघर्षाच्या नंतरून आहे ते पुन्हा एकदा आहे ते राहुल नार्वेकर यांचंच नाव येताना पाहायला मिळते। कारण की सत्ता संघर्षाच्या काळामध्ये राहुल नार्वेकर यांनी विधानसभाचं अध्यक्षपद आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये सांभाळलं होतं आणि दोन पक्षाचा देखील निर्णय आहे ते राहुल नार्वेकर यांनी दिलं होतं आणि आता पुन्हा एकदा राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष होतील अशी भाजपच्या वरिष्ठ सूत्रांकडून आहे ती माहिती येते। आणि ज्या ही प्रक्रिया आहे ती देखील आहे ते उद्यापासूनच खरं तर शपथविधी 5 तारखेला झाल्यावर 7 तारखेला आहे ते विशेष अधिवेशन आहे ते बोलविण्यात आलेलं आहे आणि 7, 8, 9 असे 3 दिवस अधिवेशन असणार आहे आणि यामध्ये 2 दिवस आहे ते भाजपच्या आमदारांना त्याचबरोबर महायुतीतून निवडून आलेल्या आणि सर्वच आमदारांना म्हणजे 288 आमदारांचा शपथविधी आहे तो पार पडेल आणि 9 तारखेला आहे ते विधानसभा अध्यक्ष यांची नेमणूक आहे ती होताना पाहायला मिळणार आहे आणि यामध्ये प्रामुख्याने राहुल नार्वेकर यांचं नाव आहे ते अध्यक्षपदावर पुन्हा एकदा नाव येताना समोर दिसून येत आहे। बिलकुल, धन्यवाद गणेश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आणखीन एक महत्त्वाची बातमी यावेळेस समोर आलेली आहे। सुधीर मुनगंटीवार हे राजभवनात दाखल झालेले आहेत। यावेळी एक महत्त्वाची बातमी, चंद्रकांत दादा पाटील तसंच शेलार देखील राजभवनात पोहोचलेले आहेत। थोड्याच वेळात सत्ता स्थापनेचा दावा राज्यपालांच्या पुढे करण्यात येईल। फडणवीस, शिंदे, अजित पवारही राजभवनात येणार आहेत आणि यानंतर सत्ता स्थापनेचा दावा इथं करण्यात येणार आहे। सुधीर मुनगंटीवार राजभवनमध्ये पोहोचलेले आहेत आणि आता चंद्रकांत दादा तसंच दानवे, शेलार हेही राजभवनात दाखल झालेत। अक्षय बडवे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत यावेळेस थेट जोडले गेलेले आहेत। अक्षय, काय अधिकचे अपडेट, राजभवनात नेमक्या काय घडामोडी घडतायत? सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी महायुतीचे जे प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार आहेत हे काहीच वेळात राजभवनात दाखल होणार आहेत। पण तत्पूर्वी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जे महायुतीचे प्रमुख नेते, ज्या वरिष्ठ मंडळाच्या सगळ्या नेते आहेत जे आता राजभवनात दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे, ज्यामध्ये रावसाहेब दानवे असतील, चंद्रकांत पाटील असतील, सुधीर मुनगंटीवार असतील, त्यानंतर काही आमदार ज्यामध्ये विनय कोरे असतील, रवी राणा असतील, हे सगळे आता राजभवनावर दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। खरं तर 234 आमदारांचं मॅन्डेट घेऊन महायुतीकडे एक मोठं मॅन्डेट असल्यामुळे राजभवनावर येऊन सत्ता स्थापनेचा दावा जो आहे तो महायुतीकडनं करण्यात येणार आहे आणि त्यासाठी राजभवनावर आता सगळे प्रमुख नेते येण्यास सुरुवात झालेली आहे। काही वेळापूर्वी विधान भवन हे खरं तर सत्ता केंद्र होतं आणि आता त्यानंतर राजभवनावर हालचालींना वेग आलेला आहे। तिन्ही प्रमुख नेते, जे पक्षाचे तिन्ही प्रमुख नेते आहेत, ज्यामध्ये फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे आहेत, यांची जी बैठक वर्षावर सुरू आहे त्यानंतर हे तिघही नेते जे आहेत ते राजभवनावर येऊन राज्यपाल अगदी बिलकुल, धन्यवाद आपण दिलेल्या आहे सविस्तर माहितीसाठी। तर आपण बघतोय राजभवनातल्या हालचालींना आता वेग आलेला आहे आणि भाजपचे वरिष्ठ नेते इथं पोहोचलेले आहेत। सत्ता स्थापनेचा दावा इथं ते करणार आहेत।